मग आपली फुटू दे, आपली डोकरं फुटतील तेव्हाच आपल्या पोरांच्या वाट्याला सुपीक पठार येईल ना ग लक्ष्मी. ऐकाय तर लई झाक वाटते, पण खरंच असं होईल ना? होईल नाही, झालंच म्हणून समज. फक्त मी बहिर्जी नायकासाठी दिलेला निरोप वेळेत त्याच्याकडे पोचू दे तेवढा. मग अख्खा बहादूरगड त्यांनी शिवथरगडीत येऊन मांडलाच म्हणून समज. ही आपली शिवथरगड. आता आपण इथं आहोत. हा बहादूरगड. आपलं 9,000चं सैन्य घोड्यावर बसून बहादूरगडापर्यंत पोचायला 8 दिवस कुठंच नाही. बहादूरगडाच्या चारी दिशांना 35,000चं घोडदळ तैनात आहे. मी म्हणतोय तेच ऐका. हे समोरासमोर लढणं शक्यच नाही. गनिमी कावाच महत्वाचा. जायच्या वाटा किती आहेत? इथून भोर, मनेरा, मग पुणे मार्गे वाडे बोलायला वळसा घालून भीमेच्या पल्याड पेडगाव. दुसरी वाट पुन्हा भोर, मनीरा, मग वाल्ले, जेजुरी, कुरकुम करत 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 पेडगाव. पहिली वाट लांबची, दुसरी जरा जवळची. आपण दोन्ही वाटा वापरू का? असंच आपली गंमत म्हणून. गंमत? बहिर्जी, हा, गढी आतून बाहेरून कशी आहे माहित नाही. माहित नसेल तर मग लूट कशाची करणार? हा? आता काय? काय झालं? लूट नक्की कधी, कशाची, कुणी करायची, कुठून करायची? आंबीरराव, काय झालंय नक्की? योग्य वेळ आल्यावर समजेलच की. हे काय होतं? ही अजून एक गंमत होती. या सगळ्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा आंबीरराव? माफ करा मोरोपंत, पण जशी आपल्या बहिर्जीची पाखरं त्यांच्या जोंधळ्यावर सोडली आहेत, तशी त्यांची पाखरं इथं आपल्या वावरात चोचा मारत असतीलच की. आलं ध्यानात. तुम्ही गोफण फिरवायला घ्या, मी पाखरत दाण्यावर बसवतो. येत. नाही, ती कापड काढा आधी. सारखा हात तलवारीवर जातोय. बाहेर संताजी धनाजी आलते अंगावर. बघू की जरा अनाजी पंत. सगळं तुम्हीच तर बघताय. पण तुम्ही नीट बघू कुठं देताय? या बाणाला ज्याचं रक्त, तो औरंगजेबाचा भक्त. बहादूरगडाहून रायगडाकडे येताना जवळचा आणि सोपा मार्ग कुठला? पहिले भीमाघाट, मग नाणेघाट, मग पुन्हा ओलांडून मुळशी खोऱ्यातून मानगाव मार्गे थेट रायगड. साधारण किती दिस? 4-5 दिस. येताना मोठं जंगल कुठं किती अंतरावर? भीमाकाट वलंडला की वाडे बोलायची लय मोठी देवऱ्या लागते. शहाणा असल तर तो पेडगावचा 1.5 शहाणा आपल्या माग माग जंगलात घुसायची हिंमत नाही करणार. पण या वेळेला इकडून जायच्या आधीच तिकडून येताना काय काय ह्याचा विचार आपण का करतोय माहित नाही. हा, नाईक, फक्त 9,000 घोडदळ आहे आपल्याकडे. नाही तर काय? खानाच्या चिमटीत सापडलो भुगाच की. 9 नाही, 7च. काय? 7च. आयो, 7,000 मावळे घेऊन मालोजी, असाजी, मोरोपंत बहादूरगडावर हल्ला बोलतील. उरलेले 2,000 हंबीररावांसोबत कुरकुमला थांबतील. हे कुरकुम कुठं आलं मधीच? माहित नाही. नाही, पण पहिला घाव घालणार कोण? माहित नाही. ऐका 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 ऐका, नाही मला काय म्हणायचंय, हा नीट ऐका. आपल्याला तरी माहितीये का आपण नक्की काय करायचंय ते? आमचं माहित नाही, पण तुझं माहिती. काय? तुला उद्याच एक काम करायचंय. कसलं? बहादूर खानाला कळलं पाहिजे ताबडतोब. काय? 7,000 मराठी त्याच्यावर समोरून चालून येत आहेत. आणि हे त्याला मी समोरून जाऊन सांगायचंय? माहित नाही. घ्या. एक बार फिर से.
7,000 मराठा सैनिक कभी भी आप पे हमला बोल सकते हैं.